नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय ऐश्वर्या पवनमध्ये. आज आपण चतुर्थीनिमित्त बनवणार आहोत सुरम्याचे मोदक. हे मोदक 10 मिनिटात तयार होतात आणि त्यासाठी एकदम कमीत कमी साहित्य लागतं. तर त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 3 चमचे साजूक तूप, कोमट पाणी टाकून व्यवस्थित घट्ट असं मळून घ्या. एकदम कमी पाणी मळण्यासाठी वापरायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी रोज एक नवीन रेसिपी घेऊन येत असते. आणि डिटेल साहित्य आणि प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या अशाप्रमाणे मुठ्या बनवून घ्या. तुम्ही वेगळ्या आकाराच्या देखील बनवू शकता, पण अशा बनवल्याने व्यवस्थित तळल्या जातात. त्या बनवल्यानंतर हे तुम्ही तेलात किंवा तुपात तळू शकता. मी तेलात तळत आहे. अगदी कमी गॅसवर मंद आचेवर व्यवस्थित 10 मिनिटासाठी व्यवस्थित याला तळून घ्या. सोनेरी रंग आला पाहिजे ह्या मुठ्यांना. त्यानंतर सोनेरी रंग आल्यानंतर त्या काढून घ्या आणि त्याचे तुकडे करून घ्या. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक रवाळ दळून घ्या. तोपर्यंत त्यासाठी लागण्यासाठी गूळ किसून घ्या. सर्वात आधी आपण कणकेच्या मुठ्या मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ, थोडीशी जायफळ आणि तूप टाकून व्यवस्थित मिक्सरमधून परत बारीक एकदा फिरवून घ्या, म्हणजे ते एकजीव होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि मोदकाच्या साच्याने त्याचे मोदक बनवून घ्या. तुम्हाला हे सारण थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून साजूक तूप टाकून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात. आणि याचे तुम्ही लाडू देखील बनवू शकता. त्याचबरोबर मोदक अधिक छान दिसण्यासाठी तुम्ही खसखससुद्धा लावू शकता त्याच्यावरतून. तर आपले मोदक तयार आहेत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.